इंटेरियर मध्ये चुकीचे रंग निवडले की संपूर्ण रूमचा लुक बिघडतो। जास्त डार्क कलर निवडल्यास जागा लहान वाटते आणि खूप ब्राईट किंवा एकमेकांना जुळत नसलेले कलर निवडल्यास व्हिज्युअल स्ट्रेस निर्माण होतो। त्यामुळे खोलीतील कम्फर्ट आणि क्लिअरिटी ह्या दोन्ही गोष्टी कमी होतात। म्हणूनच कलर सिलेक्शन करताना बॅलन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। यासाठी 60-30-10 हा रूल फॉलो करा। 60% डॉमिनंट कलर हा तुमच्या घराचा बेस्ट कलर असतो। वॉल्स, फ्लोरिंग, सीलिंग यासारख्या लार्ज सरफेसवर हा वापरला जातो। बेज, ऑफ व्हाईट, लाईट ग्रीन असे सॉफ्ट न्यूट्रल शेड्स वापरल्यामुळे खोली काम अँड स्पेसियस वाटते। 30% सेकंडरी कलर हा कलर फर्निचर, कर्टन्स आणि मीडियम साइज डेकोर साठी वापरावा। वॉर्म वूड, म्युटेड ब्ल्यू किंवा पेस्टल ग्रीन हे कलर हे डीप टोन्स डॉमिनंट कलरला परफेक्ट कॉन्ट्रास्ट देतात। 10% ॲसेंट कलर हा हायलाइट कलर असतो जो खोलीत एनर्जी आणि स्टाईल ऍड करतो। कुशन्स, वॉल आर्ट किंवा स्मॉल डेकोर पीसेस मध्ये मस्टर्ड येलो, फॉरेस्ट ग्रीन, नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे असे बोल्ड शेड्स निवडले तर खोलीत डेप्थ आणि व्हायब्रन्स वाढते। योग्य रंगांची निवड प्रोपोर्शन मध्ये केल्यास खोलीचा ओव्हरऑल लुक एलिगंट, काम आणि व्हिज्युअली बॅलन्स दिसतो। आणि हो, हाऊस कलर थीम फायनल करताना इंटेरियर डिझायनरचा ओपिनियन घ्यायला विसरू नका। अशाच आणखी इंटेरियर डिझाइन रिलेटेड कंटेंट साठी मला फॉलो करा।